नमस्कार. पॅन्डाज वापरून डेटा कसा एकत्र करायचा हे समजून घेण्यासाठी आपलं स्वागत आहे. चला मग थेट सुरुवात करूया. असं होतं ना की आपला डेटा वेगवेगळ्या फाईल्समध्ये विखुरलेला असतो, थोडा इथे थोडा तिथे. मग प्रश्न पडतो की या सगळ्याला एकत्र कसं आणायचं. पण काळजी नसावी, कारण आज आपण याच समस्येवर एक सोपा उपाय शोधणार आहोत. आज आपण एक पॉवरफुल पॅन्डाज टूलकिट बनवणार आहोत. म्हणजे काय तर सगळ्यात आधी डेटा एकत्र करण्याच्या बेसिक गोष्टी बघू. मग कन्कॅट वापरून डेटा कसा स्टॅक करायचा, मर्ज वापरून तो हुशारीनं कसा जुळवायचा आणि जॉइन वापरून त्याला अचूकपणे अलाइन कसं करायचं हे शिकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या परिस्थितीत कुठलं टूल वापरायचं हेही आपण समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. पॅन्डाजमध्ये डेटा एकत्र करणे. आणि हे काम करण्यासाठी ना पॅन्डाज आपल्याला काही खरंच खूप भारी टूल्स देतं. तर डेटा फ्रेम्स एकत्र करण्यासाठी आपल्याकडे प्रामुख्याने 3 हत्यारं आहेत: pd.concat, pd.merge आणि df.join. असं समजा की ही 3 फंक्शन्स आपल्या टूलकिटचा अगदी भक्कम पाया आहेत. ठीक आहे, चला तर मग आपल्या टूलकिटमधल्या पहिल्या आणि सगळ्यात सरळ सोप्या टूलकडे जाऊया, कॉन्कॅट. हे अगदी सोपं आहे, जसं आपण एकावर एक ब्लॉक्स रचतो ना, अगदी तसंच. तर मग हे कॉन्कॅटिनेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गोष्टींना एकामागोमाग एक साखळीसारखं जोडणं. आणि पॅन्डासच्या दुनियेत याचा अर्थ होतो डेटा फ्रेम्सना एकावर एक रचणं किंवा अगदी बाजूबाजूला ठेवून जोडणं. बाय डिफॉल्ट काय करतं तर ते उभं स्टॅकिंग करतं. कल्पना करा की 2 वेगवेगळ्या डेटा फ्रेम्स आहेत. कॉन्कॅट वापरल्यावर ते फक्त दुसऱ्या टेबलला पहिल्याच्या खाली आणून चिकटवतं आणि तयार होते एक मोठी उंच डेटा फ्रेम. अगदी सरळ आहे. पण समजा डेटा फ्रेम्सना एकाखाली एक नाही तर बाजूबाजूला जोडायचं असेल तर इथे आपल्याकडे 2 मुख्य पर्याय येतात. पहिला आहे आउटर जॉइन. हा काय करतो? हा दोन्ही डेटा फ्रेम्सचा युनियन घेतो. म्हणजे सगळे कॉलम्स ठेवतो आणि जिथे व्हॅल्यू मिळत नाही तिथे NA लिहून टाकतो. हा डिफॉल्ट पर्याय आहे. आणि दुसरा आहे इनर जॉइन. हा घेतो इंटरसेक्शन. म्हणजे फक्त आणि फक्त तेच कॉलम्स ठेवतो जे दोन्ही डेटा फ्रेम्समध्ये कॉमन आहेत. बरं, आता कन्कॅट झालं. आता वळूया आपल्या टूलकिटमधल्या सगळ्यात पॉवरफुल आणि फ्लेक्सिबल टूलकडे, ज्याचं नाव आहे मर्ज. याला आपण डेटाचा हुशार मॅचमेकर म्हणू शकतो, जो योग्य जोड्या जुळवतो. मर्ज फंक्शन हे अगदी डेटाबेस स्टाईल जॉइन ऑपरेशन करतं. म्हणजे काय तर ते 2 वेगवेगळ्या डेटा फ्रेम्समधल्या ओळींना जोडतं. पण कसं तर दोन्हीमध्ये असलेल्या कॉमन कॉलम्सच्या व्हॅल्यूज बघून. आणि हे जे कॉमन कॉलम्स असतात ना त्यांनाच कीज असं म्हटलं जातं. आता या मर्जमध्ये साधारणपणे 4 मुख्य प्रकार येतात. ज्यांना SQL बद्दल थोडी माहिती असेल त्यांना हे लगेच ओळखीचं वाटेल. हे प्रकार आहेत लेफ्ट, राईट, आउटर आणि इनर. आणि प्रत्येक प्रकार हा ठरवतो की नक्की कोणत्या डेटा फ्रेममधल्या कीज वापरायच्या आणि डेटा कसा जोडला जाईल. चला हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लेफ्ट मर्जचं एक उदाहरण बघूया. याचं मूळ तत्व एकदम सोपं आहे. डावीकडे जी डेटा फ्रेम आहे त्यातल्या सगळ्या ओळी तशाच्या तशा ठेवल्या जातात आणि उजवीकडच्या डेटा फ्रेममधून फक्त जुळणारी माहिती उचलून आणली जाते. तर इथे बघा, आपल्यासमोर 2 डेटा फ्रेम्स आहेत, एक लेफ्ट आणि एक राईट. दोन्हीमध्ये की आणि की1 हे कॉमन कॉलम्स आहेत. हेच आपले कीज आहेत. आता आपण यांना लेफ्ट मर्ज करून बघूया की काय होतं. आणि हे बघा, हा आहे आपला रिझल्ट. एक गोष्ट इथे नीट लक्षात घ्या. डाव्या डेटा फ्रेममधल्या सगळ्या ओळी, जे प्रिन्सी, गौरव, अनुज, सगळ्या जशाच्या तशा आहेत. पण प्रिन्सी आणि अनुजसाठी उजव्या डेटा फ्रेममध्ये जुळणारी की आणि की1ची जोडी सापडली नाही. आणि म्हणूनच त्यांच्या ॲड्रेस आणि क्वालिफिकेशन या कॉलम्समध्ये NA म्हणजे नॉट अवेलेबल असं आलंय. ठीक आहे, आता आपल्या टूलकिटमधलं तिसरं आणि शेवटचं साधन बघूया, ते म्हणजे जॉइन. हे दिसायला आणि कामाला मर्जसारखंच वाटतं, पण ते एका खास आणि खूप कॉमन कामासाठी बनवलं गेलंय. जॉइन हे 2 डेटा फ्रेम्सचे कॉलम्स एकत्र जोडण्यासाठी एक खूप सोयीची मेथड आहे. पण यातला सगळ्यात मोठा फरक हा आहे की इथे जोडणी कॉमन कॉलम्सवर होत नाही, तर ती होते दोन्ही डेटा फ्रेम्सच्या इंडेक्स लेबल्सवर. या उदाहरणाकडे बघा. पुन्हा आपल्याकडे 2 डेटा फ्रेम्स आहेत. पण यावेळे आपलं लक्ष कॉलम्सवर नाही, तर पहिल्या कॉलमच्या आधी जे इंडेक्स लेबल्स आहेत ना, K0, K1, K2, K3 त्यांच्यावर आहे. डावीकडे K0 ते K3 पर्यंत इंडेक्स आहेत, पण उजवीकडे फक्त काही जुळणारे इंडेक्स आहेत. आणि जॉइन केल्यानंतर आपल्याला हा रिझल्ट मिळतो. बघा, डेटा कसा बरोबर इंडेक्सनुसार अलाइन झालाय. ज्या इंडेक्ससाठी दोन्हीकडे माहिती होती ती एकत्र आली, पण K1 हा इंडेक्स उजव्या डेटा फ्रेममध्ये नव्हता. आणि त्यामुळे प्रिन्सीच्या माहितीसाठी ॲड्रेस आणि क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला NA दिसत आहे. तर आत्तापर्यंत आपण 3 वेगवेगळी टूल्स बघितली.
आता वेळ आली आहे या सगळ्याचा आढावा घेण्याची, म्हणजे नेमकं कोणतं साधन कधी वापरायचं हे पक्क करण्याची. तर हा आहे आपला अंतिम चीट शीट, आपलं पॅन्डाज कंबायनिंग टूल किट. एकदम सोपं लक्षात ठेवायचं आहे. कॉनकॅट कधी वापरायचं? जेव्हा डेटा फ्रेम्स फक्त एकाखाली एक किंवा बाजूबाजूला जोडायचे असतील. मर्ज कधी वापरायचं? जेव्हा कॉमन कॉलम्सच्या व्हॅल्यूजवर आधारित फ्लेक्झिबल जॉईन करायचं असेल. आणि जॉईन जेव्हा फक्त इंडेक्स लेबल्सवर आधारित पटकन जॉईन करायचं असेल तेव्हा जॉईन वापरायचं. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची टिप, की म्हणून जो कॉलम निवडला जातो, म्हणजे ज्या कॉमन कॉलमच्या आधारावर डेटा जोडला जातो, त्यामध्ये शक्यतोवर युनिक व्हॅल्यूज असाव्यात. हे एक चांगलं प्रॅक्टिस आहे. याने काय होतं तर डेटा विनाकारण डुप्लिकेट होत नाही आणि रिझल्ट्स अगदी अचूक येतात. तर मग आता हे शक्तिशाली टूलकिट आपल्या हातात आहे. आता विचार करायला हरकत नाही की सगळ्यात आधी असा कोणता विखुरलेला डेटा आहे ज्याला आपण एकत्र आणू शकतो.